नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय 19 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्र शासनाकडून जारी करण्यात आला आहे. आणि या निर्णयामध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी तब्बल 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. म्हणजेच कृषी अवजारे आणि यंत्रांच्या अनुदानाशी संबंधित शेतकऱ्यांसाठी हा जी.आर. महत्त्वाचा ठरणार आहे मित्रांनो. पण या 4 कोटी रुपयांचा निधी कोणासाठी आहे, लाभार्थी निवड कशी होणार, अनुदानाची रक्कम कोणत्या पद्धतीने मिळणार आणि या जी.आर. मध्ये शेतकऱ्यांसाठी नेमक्या कोणत्या महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी या जी.आर. मधील एक महत्त्वाची अटही सांगणार आहे. आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने 19 ऑगस्ट 2026 रोजी हा शासन निर्णय जारी केला आहे. सन 2026-27 मध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यासाठी 4 कोटी रुपये निधी आयुक्त कृषी कार्यालयास वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे मित्रांनो. या योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी अवजारे किंवा यंत्र खरेदीसाठी अनुदान देण्याची तरतूद आहे. तसेच कृषी अवजारे यंत्रे बँकांना अनुदान देण्याचा घटकही योजनेत आहे. या योजनेसाठी सन 2026-27 मध्ये एकूण 20 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी यापूर्वी 4 कोटी निधी वितरित करण्यात आला होता आणि आता पुन्हा 4 कोटी निधी उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आली आहे मित्रांनो. या जी.आर. नुसार उपलब्ध करून दिलेला निधी योजनेअंतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांनाच वितरित करणे बंधनकारक राहणार आहे. आणि लाभार्थी निवड महाडीबीटी पोर्टलवरील विहित प्रक्रियेनुसार करण्यात येणार आहे मित्रांनो. म्हणजेच फक्त जी.आर. निघाला म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला थेट 4 कोटीमधून पैसे मिळणार नाहीत. योजनेच्या नियमानुसार पात्र आणि निवड झालेल्या लाभार्थ्यांनाच अनुदानाचा लाभ मिळणार आहे मित्रांनो. निवड झालेल्या लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम महाडीबीटी प्रणालीद्वारे आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांचे आधार लिंक असलेले बँक खाते योग्य असणे महत्त्वाचे आहे. या योजनेची क्षेत्रीय स्तरावर अंमलबजावणी करताना महिला शेतकरी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी भौतिक आणि आर्थिक लक्ष्यांक निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो, या जी.आर. मध्ये 4 कोटी निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मात्र हा निधी निवड झालेल्या लाभार्थ्यांनाच देण्यात येणार आहे आणि लाभार्थी निवड महाडीबीटीच्या विहित प्रक्रियेनुसार होणार आहे. त्यामुळे तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला असेल किंवा तुमचा अर्ज योजनेमध्ये प्रलंबित असेल तर महाडीबीटीवरील तुमच्या अर्जाची स्थिती वेळोवेळी तपासत राहणे महत्त्वाचे आहे मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी 4 कोटी निधी वितरित करण्यास महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे. या जी.आर.ची तारीख आहे 19 ऑगस्ट 2026. तुम्हाला या योजनांमध्ये लाभार्थी यादी कशी तपासायची, महाडीबीटीवर अर्जाची स्थिती कशी पाहायची किंवा कृषी यंत्रासाठी अनुदान कसे मिळते यावर स्वतंत्र व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा आणि जी.आर. शेती योजना या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या शासन निर्णयाच्या माहितीसह. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय किसान, जय जवान.